अगं वंदा 2 तास झालं कांदळे बाबांची वाट बघतीय. अजून कांदळे बाबा आलं नाहीत. आज गाड्या लईच टाइम झालाय. 2 क्वार्टर. ए काय 2 क्वार्टर? अहो माझे 2 क्वार्टर संपल्या तरी अजून तुमचे कांदळे बाबा नाही आले. चला जा गाडी. हा वहिनी जाताना ते चकना मला देऊन जा. येतील हो, येतील. हो येतील येतील. वहिनी येतील नाही आले. आले. चला कांदळे बाबा आले. या 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 या. ओम नमः शिवाय. 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 कांदळे बाबा ह्या परिस्थितीत ना आता तुम्ही आम्हाला बाहेर काढू शकता. हो बाबा म्हणून तर मोठ्या आशेने आलोय आम्ही तुमच्याकडे. वेडे रे वेडे वेडे. खायला हाच येणार दिसतोय. अरे वेड्यांनो तुम्ही माझ्याकडे नाही मीच तुमच्याकडे आलोय. अहो बाबा आम्ही तुमच्याकडे काय आणि तुम्ही आमच्याकडे काय एकच बात आहे ना. हा? मूर्ख भस्म करून टाकेल तुला. बेवड्या कोण बेवडा? अहो तो बेवड्या गप्प बस. ए, कोणाला बोलतो रे बाबा? तुझ्या बाबाच्या पैशाची बिल काय? अरे कुणी सोडलं आहे ना कधी? ए तू का बस रे. ए कोण अरे, बोलतो जा रे. अरे मूर्खांनो मला इथे का आमंत्रित केलं त्याचा खुलासा करा. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. शांत व्हा आई, शांत व्हा. शांत व्हा आई, शांत व्हा. ओम नमः शिवाय. बाबा गेल्या कित्येक दिवसापासून आमच्या चाळीवर खूप मोठे संकट येत आहेत बाबा. आणि त्याचा आम्हाला सगळ्यांना खूप त्रास होतोय बाबा. खूप त्रास होतोय. बाबा गेल्या आठवड्यात माझी बायको भाजी आणायला गेली आणि त्या भाजीवाल्यासोबत पळून गेली बाबा. अरे तुझा त्रास पळून गेला असं सांग ना बाबांना. कुठला गेला बाबा जाऊ दे भस्म करून टाकेल तुला. बाबा उपाय सांगा जाऊ दे. दाम करी काम वेड्या दाम करी काम रे. म्हणजे अरे बाबा सरकारनं लाडकी बहीण योजना निवडणूक आल्यावरच आणली ना. हो मग दक्षिणा दिल्याशिवाय उपाय कसा मिळणार. देतो बाबा दक्षिणा दे उपाय. हो बाबा तुमचाच रस्ता. बाबा माझ्या नवऱ्याची नोकरी गेली. बाळाची अवस्था बिघडली. म्हणून गावी सोडून आली त्यांना. खूप गंभीर समस्या. गंभीर समस्या. तुमच्या कुंडलीमध्ये 7.5चा वेळा आहे. 7व्या ग्रहातला शुक्र 10व्या ग्रहात गेलाय. होय बाबा दक्षिणा द्या उपाय मिळेल. देते बाबा. तुमचा त्रास. बाबा काय सांगू माझ्या पोराचं मुसलमान पुढे सगळं लपड आहे. लई डोक्याला ताप झालाय. न्याय काळी विपरीत बुद्धी. राहूची पूजा करावी लागेल. दक्षिणा द्या उपाय मिळेल. होय बाबा होय. तुमचा त्रास. बाबा माझ्या बायकोचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं. ते अपेंडिक्स काढताना त्या डॉक्टरची कैची त्या पोटातच राहिली आणि ती कोमातच गेली. ओम नमः शिवाय. वास्तुदोष वास्तुदोष वास्तुशांती पूजा करावी लागेल. ठीक आहे बाबा. दक्षिणा दे उपाय मिळेल. हो बाबा आता या सगळ्या त्रासातून आमचा सुटका करा. सुटका करा बाबा, सुटका करा. ए गप्पा सरणार आहे. अरे बाबांना काहीतरी बोलू दे. बोला बाबा बोला. बोला बाबा. तुमच्या सगळ्या समस्या मला माहित आहे. काय बाबा तुमच्या समस्याचं कारण ते पहा. काय बाबा तुमच्या सगळ्या समस्याचं कारण खोली नंबर 63. तिचं पर्व चुकली बाबा. करेक्ट. वरती तिथं राहत नाही. हो ते खोली भाड्याने देतात आणि स्वतः गावी राहतात. पण बाबा या परबाची
त्रासाचा आणि आमच्या त्रासाचा काय संबंध आहे? मूर्ख. भस्म करून टाकेल तुला. काहीतरी उडगाड करा बाबा. हो बाबा ओळखा खरंच एवढे झाले तिथे. मला सांगा ती परवाची खोली आता रिकामी आहे का त्यामध्ये कोणी भाडोत्री आहे? कुणी रिकामी आहे बाबा? किती दिवसापासून? बाबा 2-3 महिन्यांपासून. हा. कशामुळे रिकामी आहे खोली? अहो त्या परवीने भाडं काढून मागितलं ना म्हणून रिकामी आहे बाबा. पण त्या रिकाम्या खोलीचा आणि आमच्या त्रासाचा काय संबंध बाबा? सांगतो. बाबा माझी उतरायच्या आधी सांगा लवकर. अरे याला कुणीतरी पळवा रे इथून. मला सांगा तुमचा त्रास कधीपासून जाणवतो? 2-3 महिन्यापासून बाबा. आणि तुम्ही सांगितल्याप्रमाणे खोली नंबर 63 सुद्धा 2-3 महिन्यापासून होय बाबा. हो बाबा. गंभीर समस्या आहे. तुमच्या चाळीतील ती शापित खोली आहे. शापित खोली. म्हणजे म्हणजे अरे म्हणजे ती खोली शापित आहे शाळेतली. जोपर्यंत ती खोली रिकामी आहे त्यात कुणी भाडोत्री नाही तोपर्यंत तुमची या त्रासातून सुटका नाही. मग बाबा यावर काय उपाय? एकच उपाय, त्या खोलीत कोणीतरी भाडोत्री राहिला नाही. पण बाबा काय त्रास आहे परवाला? स्वतः मस्त रिटायर असू शकतो गावात आणि आम्हाला त्रास. दुसरा काय उपाय? आहे ना उपाय. उपाय आहे. मोबाईल काढा, आपापले मोबाईल काढा. उपाय मिळेल उपाय. माझ्या स्कॅनरवर दक्षिणा पेड करा. उपाय मिळेल उपाय मिळेल उपाय मिळेल उपाय. त्या खोलीचा फोन पे चालेल नाही? अरे तुझ्यासाठी काही पण चालेल रे. येतो मी. भाडोत्री शोधा त्या खोलीसाठी. शोधा भाडोत्री. शोधा भाडोत्री. अरे कोणत्या शतकात राहता तुम्ही? अरे ही सगळी अंधश्रद्धा आहे रे बाबांनो. ए बाबा जा ना. कशाला डोक्याची मंडळी करतोय? आधीच आईला भाजी आल्याची आता. हे भाजीवाल्याच्या आईचा काय दोष आहे? गप्पा. हे काय? अरे गप्प बसा रे तुम्ही. आता आपल्याला मिळून काहीतरी मार्ग शोधावे लागेल. हो रूम साठी भाडे करू शोधला पाहिजे. हो. तेच करावे लागेल नाहीतर आमचे हे कायमचे गावीच राहतील. आणि आमच्या घरात रोज आजान वाजेल. खोली नंबर 63 साठी आपल्याला भाडोत्री शोधावे पडेल. हो, तेच करावं तेच लागेल. करावं लागेल. जनावरांची चाळ हीच का? हो. आणि खोली नंबर 63? असे का बघताय तुम्ही माझ्याकडे? देव आहात तुम्ही. कसे योग्य वेळी प्रकट झाले. अहो कसला देव? मी एक साधा माणूस आहे. कॉमन मॅन. असं कसं काय? देवच आहात तुम्ही. देवाला काय भोग चढू? ए बेवड्या जा थंड आण. आणतो. द्या पैसे. ए बाबा मला काही नको. जागेवर थांब फक्त. काय नाही म्हणताय, पाहुणे आहात तुम्ही आमचे. अरे कसला पाहुणा? काय बोलतोयस? त्या लाकूड तोड्याच्या गोष्टीत कशी देवी प्रकट होती? अगदी तसे तुम्ही टायमाला प्रकट झाला. हो मी काय म्हणते खणानारळ मोठीच बरं आहे का यांची? वहिनी तो देव आहे, देवी नाही. अरे अमित कोंबडा बली तू यार. हा. हा उद्या कोंबडा बाई द्या आणि मस्त गटाराही साजरी करा. अहो, काय चाललंय काय तुमचं? मला खोली नंबर 63 ते कुठे सांगाल का? हो त्याचं सांगणारच आहोत. मी काय म्हणते वहिनी हा. आपण डीजे मागूया आणि ह्यांना वाजत वाजत सोडूया ना खोलीपर्यंत. अरे वा डीजे. हा डीजे आहे का बाबा? नशा शराब में होता तो नाच के बोताओ. ए, गप्पा से बेवड्या. डीजेला बंदी आहे. नाशिक डोर मागव. हो माझ्या भाच्याच्या वळखीचा आहे. थांबा आत्ताच ए बाबा थांब जरा थांब. काय चाललंय काय नेमकं तुझं? त्या कसं आहे या म्हणजे आता त्या लाकूड तोड्याच्या गोष्टीत कशी देवी आली हा तशी तसं तुम्ही आल्याला. परत तेच. त्या परवीने पाठवले ना तुम्हाला? परबिनीनी? हा. त्या परबिनीनी नाही पाठवलं राव. त्या परबिनीला शोधायला आलोय मी. का? हो मागच्या 6 महिन्यापासून त्याचं लाईट बिल थकले.
एमएससीबी मधून आलोय मीटर कापायला हा. घ्या वाजवा डीजे, वाजवा नाशिके ढोल आणि पाजा यांना थंडा. अरे एवढं काय पण असं विचित्र का वागायला लागला तुम्ही? एवढं काय तिथे सिस्टम वरच्या खोलीत? कारण खोली नंबर 63. काय 63. म्हणजे? अहो त्या साधू बाबांनी सांगितलं की खोली नंबर 63 मध्ये भाडोत्री राहायला आला तर सगळ्यांचे प्रॉब्लेम सुटतील. आणि त्यांनी एक घर मारून तुम्हालाच भाडोत्री समजलं आणि तुम्ही भाडोत्री नाही म्हटल्यावर त्यांचे चेहरेच पडले बघा. अरे कुठल्या जमान्यात राहताय तुम्ही? एआयच्या जमान्यात राहून त्या बंधुबाबाच्या गोष्टींवर विश्वास ठेवताय? तुमच्या प्रॉब्लेमचं सोल्युशन तुम्हालाच काढावं लागेल. पण मला सांगा तुमचे प्रॉब्लेम काय आहेत नक्की? माझ्या पोराचं मुसलमान पुरी संघ लफडा आहे. माझ्या नवऱ्याची नोकरी गेली आणि तो वेळा झाला होता पार. माझी बायको तर भाजीवाल्यासोबत पळून गेली. माझ्या बायकोचं अपेंडिक्सचं ऑपरेशन झालं. अपेंडिक्स काढताना त्या डॉक्टरची कैची त्या पोटातच राहिली आणि ती कोमातच गेली. पण मला सांगा या सगळ्या त्रासाची सुटका त्या बंधुबाबांच्या गोष्टींवर विश्वास ठेवून होणार आहे का? तुमच्या नवऱ्याचा आजार आहे त्यासाठी त्याला मानसिक बळ द्या. तुमची बायको हरवली तर पोलिसात तक्रार करा, शोधा तिला. नाहीतर विसरून जा आणि करा नवीन संसार सुरू. तुमच्या मुलाचं मुसलमानासोबत लग्न तर तुम्ही त्याला समजून घ्या नाहीतर समजून सांगा. तू बायकोचं अपेंडिक्सचं ऑपरेशन तर एखाद्या चांगल्या डॉक्टरला भेट, होईल सगळं व्यवस्थित. कशाला त्या बंधुबाबाच्या गोष्टींवर विश्वास ठेवून स्वतःचा आयुष्य बरबाद करतात? तुम्हाला काय बोलणं सोपं आहे, ज्याचं जळतं त्याला कळतं. हो ना. हे बाबा खोली नंबर 63 दाखवा आता. हो साहेब त्यांना सांगून काही उपयोग नाही. चला मी तुम्हाला खोली नंबर 63 दाखवतो. चला मीटर कापा आणि मला एक चपटी द्या. देऊ का? काय नाही. मला वाटतं तो मीटरवाला बोलतोय बरोबर आहे. हो. हो बरोबर आहे. आपण तसंच करायला पाहिजे. हो खोलीला भाडोत्री शोधावाच लागेल आपल्याला है ना. आणि मला वाटतं आपण त्यानं सांगितलेलं उपाय केलं पाहिजे. हो. हो अहो वहिनी कुठे झालं तुम्ही? जाती पोराकडे जाऊन बोलती. मी पण जाते गावी आमच्या ह्यांच्याकडे. हो मी पण जातो पोलीस स्टेशनला. बघतो काय होतंय का. मग मी बी जातो हॉस्पिटलला.